क्रमवार जर उत्तरपत्रिका सोडली असेल तर आपली वेगळी छाप त्या परीक्षकावर, पेपर तपासणाऱ्या शिक्षकांवरती पडणार आहे. हे एक लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं सोडवायचं आहे. तर प्रश्न पहिला अ अशा प्रकारे आपण वर लिहायचा आहे. नंबर 1 उत्तर म्हणून लिहायचं आहे. तर आपल्याला प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा अशा प्रकारचा असतो. 6 गुणासाठी 6 या ठिकाणी विचारले जातात. तर उत्तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. भारत ही रिकाम्या जागाची वसाहत होती अशा प्रकारे असेल तर इथे लिहायचं आहे भारत ही इंग्लंडची वसाहत होती. इंग्लंडला अंडरलाईन करायचं. आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. तशा प्रकारे 2 नंबर लिहायचं. पूर्ण विधान लिहून त्या रिकाम्या जागेला अंडरलाईन करून योग्य तो. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, एखादा रिकाम्या जागा आपल्याला येत नसेल, डाऊटफुल असेल तर तशीच त्या ठिकाणी आपण सोडून द्यायची आणि नंतर जेव्हा आपल्याला आठवते त्यावेळेस आपण लिहायचे. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला अ. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न पहिला ब. नंबर 1. आता प्रश्न पहिला ब. प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुणासाठी आपल्याला त्या ठिकाणी असते. 4 त्या ठिकाणी विचारलेले असतात. नंबर 1 लिहायचं आपण. वर आपल्याला ब गटातील एक चुकीची जोडी दिलेली असते, ती ओळखायची आणि त्या ठिकाणी दुरुस्त जोडी लिहायची. नंबर 1 लिहायचं, उत्तर म्हणून लिहायचं, दुरुस्त जोडी म्हणून लिहायचं आणि अ गटातील जोडी लिहायची आणि ब गटात आपल्याला जी चुकीची आहे ते दुरुस्त करून या ठिकाणी आपण दोन्हीही लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे हा 4 गुणासाठी आपल्याला विचारला जातो. 1, 2, 3, 4 सोडवायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. त्यानंतर नवीन पेजवरती आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. प्रश्न दुसरा अ. तर प्रश्न दुसरा अ हा आपल्याला 4 गुणासाठी विचारला जातो. अशा प्रकारे लिहायचं. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना संबंधी नावे लिहा आपल्याला विचारले जाते. या ठिकाणी एक घटना दिलेली असते आणि त्याचं फक्त आपल्याला इथं उत्तरामध्ये नाव लिहायचं आहे. आपण उदाहरण घेऊया या ठिकाणी. तर राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या समाजाचे नाव लिहा अशा प्रकारे समजा आला तुम्हाला. तर खाली उत्तरामध्ये डायरेक्ट आपण त्या ठिकाणी ब्राह्मो समाज अशा प्रकारे लिहू शकतो किंवा राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या समाजाचे नाव आणि त्याच्या पुढे आपण ब्राह्मो समाज अशा प्रकारे आपण लिहू शकतो. हे 4 गुणासाठी 1 क्रमांक लिहायचा, 2 उत्तर लिहायचं, 3 क्रमांक लिहायचं, उत्तर लिहायचं, 4 लिहायचं, उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डेमोसाठी पोरं देण्यात आलेला आहे, पण आपण उत्तरपत्रिकेमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी आपण लिहायचं. त्यानंतर प्रश्न दुसरा ब. हा दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा अशा प्रकारे असतो. 4 गुणासाठी एक विधान दिलेलं असते, त्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्याचं योग्य कारण निवडायचं आहे. समजा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी नौदल अथवा आरमार दल उभारले. कारण हे सुद्धा उत्तरामध्ये लिहायचं आहे आणि 4 कारणापैकी एक कारण आपल्याला निवडून त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे लिहित असताना छत्रपती शिवरायांनी नौदल अथवा आरमार दल उभारले कारण परकीयांचे छुपे हेतू आणि घुसखोरी ओळखून त्यांना प्रतिकार करण्यासाठी. अशा प्रकारे पूर्णपणे या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर 2 नंबर टाकायचे अशा प्रकारे लिहायचं आहे. असे 4 गुणासाठी 4 लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी नवीन पेजवर नवीन प्रश्न घ्यायचे. प्रश्न तिसरा अ. प्रश्न तिसरा अ आपल्याला त्या ठिकाणी पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 5 गुणासाठी असते आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला 5 प्रश्न विचारलेले असतात. 5ही प्रश्नाचे त्या ठिकाणी नकाशा आपल्याला दिलेला असतो एक. त्या नकाशाचे योग्य प्रकारे निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचे. प्रश्न तिसरा अ अशा प्रकारे लिहायचा. नंबर 1 उत्तर म्हणून लिहायचं. समजा आपल्याला लिहिलं असेल की वरील नकाशाचे शीर्षक कोणतं. हे या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं. वरील नकाशाचे शीर्षक जो का आपल्याला नकाशा दिलाय त्या ठिकाणी पाहून त्याचं या ठिकाणी शीर्षक जे काय असेल त्या ठिकाणी लिहून अंडरलाईन करायचं आपल्याला आहे. त्यानंतर नंबर 2, 3, 4, 5 अशा प्रकारे लिहून त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूया. प्रश्न तिसरा ब. तर तिसरा ब हा या ठिकाणी आपल्याला दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा अशा प्रकारे असतो.
तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 6 दिलेले असतात. आपल्याला 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 2 गुण आहेत. एकूण 8 गुणाचा प्रश्न हा आपल्याला दिलेला असतो. जसे संकल्पना चित्र आहे तसेच आपल्याला पेननं काढायचं. समजा नंबर 1 या ठिकाणी लिहायचं, उत्तर म्हणून लिहायचं. समजा अशा प्रकारे असेल संकल्पना चित्र, तशाच प्रकारे आपल्याला पेननं काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं असते वाक्य. समजा या ठिकाणी धर्मयुद्धांना पाठिंबा दिलेला आहे की नाही. ते 2, 3, 4 किंवा 2 आपल्याला या ठिकाणी रकाने खुले असतात. कोणा दिलेलं आहे? सामान्य जनता या ठिकाणी लिहायचं, अंडरलाईन करायचं. त्याच्यापुढे पोप यांनी लिहिले, अंडरलाईन करायचं. धनिक व्यापारी या ठिकाणी लिहून अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर रोमन सम्राट लिहून अंडरलाईन करायचं आहे. आणि पेननं हे आपल्याला संकल्पना चित्र काढायचे. असे किती आपल्याला 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 2 गुण. 1-1 गुणाच्या 2 रिकामे असतील 1-1 गुणासाठी आहे, आणि 4 रिकामे रकाने असतील तर आपल्याला अर्ध्या गुणासाठी आहे. हे आपण विद्यार्थ्यांनी सर्व लक्षात घ्यायचं आहे. नंतर 2 नंबर. अशाच प्रकारे आपण जसं संकल्पना चित्र असेल तर असंच आपल्याला पेननं आणि आपल्या स्केल पट्टीने व्यवस्थित काढायचं आहे. त्यानंतर समजा असं असेल संकल्पना चित्र, कशाही प्रकारचं असेल, जसं आपल्याला परीक्षेमध्ये दिलेलं असेल प्रतिपत्रिका त्या प्रकारे काढायचं आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी 6 दिलेले असतात. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 अ. हा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 3 करायचे आहेत आपल्याला. 5 दिलेले असतात. प्रत्येकी 2 6 गुणाचे आहेत. पहिली टीप या ठिकाणी लिहित असताना नंबर 1 लिहायचं, उत्तर मी लिहायचं. इथं टीप आपल्याला जे काही दिली असते, समजा प्रार्थना समाजाची शिकवण दिली आहे, इथं खाली लिहायचं प्रार्थना समाजाची शिकवण, अंडरलाईन करायची आणि खाली त्या 2 पॅरेग्राफमध्ये त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी टीप लिहायची, उत्तरामध्ये अंडरलाईन करायचं, त्याच्या खाली उत्तर लिहायचं. तिसरी टीप या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं हेडलाईन आणि त्याच्या खाली आपण लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 5 पैकी 3 सोडवायचे आहे. सिरियलनं आपण सोडवायचे आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न 4 ब. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. अशा प्रकारे या ठिकाणी आहे. समजा तर हा 9 गुणासाठी आहे. 5 असतात, 3 आपल्याला सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जे जास्तीत जास्त योग्य प्रकारे सोडवता जमतात तेच क्रमांक टाकायचा आहे. जो क्रमांक आहे तोच टाकायचा आहे. आणि या ठिकाणी उत्तरामध्ये 1 करायचं विद्यार्थी मित्रांनो, ते विधान आपण लिहायचं आहे. समजा आपल्या ब्रिटिशांना भारतात वखारी स्थापन करण्याची गरज भासली असं असेल तर खाली लिहायचं आहे, ब्रिटिशांना भारतात वखारी स्थापन करण्याची गरज भासली, अंडरलाईन करायचं, कारण म्हणून लिहायचं. आणि त्याची कारण भासली त्याची कारण आपल्याला 4 ते कमीत कमी 3 ते 5 आपण त्या ठिकाणी कारण लिहायचे आहे. 3 गुणाला 3. अशा प्रकारे दुसऱ्यामध्ये सुद्धा कारण लिहायचं, अंडरलाईन करायचं आणि त्याच्या खाली कारण आपण लिहायचे आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. तर नवीन पेजवर आपण नवीन प्रश्न घेऊया. प्रश्न 5वा. आता 5वा प्रश्न, तुमचे मत नोंदवा आहे. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 9 गुणासाठी आहे, प्रत्येकी 3. तर आपल्याला 5 आहेत. 5 पैकी आपल्याला जे चांगल्या प्रकारे सोडतं, समजा पहिला येते किंवा पहिला येत नसेल तर दुसरा येत असेल 2 नंबर टाकायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं असते मत नोंदवायचं असते. तर आपण उदाहरण घेऊया की अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. अशा प्रकारे असेल तर या ठिकाणी नंबर 1 वर असेल तर आपण उत्तरामध्ये सुद्धा तशा प्रकारे लिहायचं आहे, अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली, याविषयी माझे खालीलप्रमाणे मत आहे की नाही. अशा प्रकारे लिहून त्याविषयी आपण माहिती पुस्तकाच्या आधारे आपण नोंदवायचं, आपलं मत नोंदवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तुमचे मत नोंदवा, म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तकाला आधारित त्या ठिकाणी आपले मत नोंदवायचं आहे. हा विद्यार्थ्यांच्या साठीच प्रश्न त्या ठिकाणी मत मांडण्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझे मत खालीलप्रमाणे आहे, अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5व्या प्रश्नामध्ये 5 पैकी 3 चे आपले मत नोंदवायचं. पण प्रत्येक प्रश्नाला हेडलाईन आपण लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नवीन 5वा प्रश्न झाल्यानंतर 6वा प्रश्न आपण नवीन पेजवर सुरू करायचा. प्रश्न 6वा या ठिकाणी लिहायचा नंबर 1,
तर प्रश्न 6वा कोणता असतो? पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही दोन आपल्याला या ठिकाणी विचारत असतात. हा आता आपल्याला दीर्घोत्तरी आहे प्रश्न, आपल्याला हा दीर्घोत्तरी या ठिकाणी विचारलेला असतो आणि या ठिकाणी आपल्याला 5 गुणासाठी आहे. 3 पैकी कोणतेही दोन सोडवायचे आहेत. तर नंबर 1 समजा आपण घेतलेला आहे. या 3 पैकी आपण चॉईस करायचं, आपल्याला जास्तीत जास्त कुठल्या प्रकारे सोडवायला जमतो जास्तीत जास्त व्यवस्थितपणे. नंबर 1 घेतला असला आपण समजा मुंबई बेटाविषयी माहिती लिहा, अशा प्रकारचं उत्तरामध्ये आपण लिहायचं हेडलाईन मुंबई बेटाविषयी माहिती, अशा प्रकारे हेडलाईन लिहायची, खाली अंडरलाईन करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या मुंबई बेट कोणकोणते आहेत मुंबई बेटाविषयी माहिती आपण लिहायची. किंवा आपल्याला विचारलं असेल मराठी आणि अफगाण संबंधाविषयी सविस्तर माहिती लिहा, तर उत्तरामध्ये लिहायचं आपण मराठी अफगाण संबंध, अशा प्रकारे हेडलाईन लिहायचं आणि खाली आपण त्यांचं उत्तर लिहायचं. आता 6व्या प्रश्नामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे आहे. सविस्तर आहे प्रश्न, दीर्घोत्तरी आहे. जास्तीत जास्त आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि मुद्दे असतील तर 6 ते 7 मुद्दे आपण त्या ठिकाणी लिहायचे अपेक्षित आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा, हा सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. तर आपल्याला प्रश्न असतो हा, खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर खालील प्रश्नाचे उत्तरे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, अशा प्रकारे असतो. तर आपल्याला 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत, 15 गुणासाठी, प्रत्येकी 5 गुणासाठी. तर या ठिकाणी समजा नंबर 1 आहे, आपल्याला विचारलेलं आहे की वसाहतवादाच्या उदयाची कारणे लिहा, आहे की नाही. वरील लिहायचं आपण उत्तरामध्ये, नंबर 1 टाकलं, उत्तरामध्ये लिहायचं आहे वसाहतवादाच्या उदयाची कारणे, अशा प्रकारे हेडलाईन लिहायचं, अंडरलाईन करायची. थोडक्यात प्रास्ताविक किंवा पार्श्वभूमी आपण लिहिणं अपेक्षित आहे, 2 ओळीमध्ये, 2-3 ओळीमध्ये. त्यानंतर पहिला मुद्दा लिहायचा आहे. आपल्याला मुद्दे दिलेले असतात, अ ब क 3 मुद्दे. पहिला मुद्दा लिहिला समजा आपण औद्योगिक क्रांती, लिहिल्यानंतर अंडरलाईन करायचं, त्याच्याविषयी माहिती लिहायची. दुसरा मुद्दा दिलेला आहे आपल्याला कच्च्या मालाची गरज, तो लिहायचा, अंडरलाईन करायचं, त्याच्याविषयी आपण माहिती खाली त्याचं स्पष्टीकरण करायचं. क लिहायचं, त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे समजा मजुरांची उपलब्धता, हा लिहायचं, क मध्ये अंडरलाईन करायचं, त्याच्या खाली आपण त्याच्याविषयी स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण लिहायचं. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे 2रा, 3रा, 4था, 5वा या 5 पैकी आपल्याला कुठले 3 व्यवस्थित सोडवायला जमतात, त्या प्रकारे आपण क्रमवार त्या ठिकाणी आपण सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. आणि हा जो असतो प्रश्न समजा आपण 5वा घेतला, अ ब क हा एकाच प्रश्नाचे मुद्दे आहेत हे लक्षात घ्या. नाही तर 5व्या मधला अ मुद्दा एकीकडं, दुसरा ब मुद्दा दुसरीकडं, दुसऱ्याच याच्यावर, असं करू नका. तर अशा प्रकारे जर आपण थोडी काळजी घेतली तर आपल्या त्या ठिकाणी जे पेपर तपासणारे शिक्षक आहेत, परीक्षक, त्यांच्यावरती आपली छाप पडणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक.